आळंदीहून आपले प्रतिनिधी गोविंद शेळके सध्या आपल्यासोबत आहेत। गोविंद, आजवर तुम्ही अनेकदा वारी कव्हर केली असेल, प्रस्थान सोहळा अनुभवलेला आहे, यंदा मात्र काय वेगळं चित्र दिसतंय? वारकऱ्यांना यंदा कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतोय? माधवी, तू म्हणतेस ते खरं आहे की मी यापूर्वी अनेक वेळा वारी कव्हर केली, पण मी ज्यावेळी आळंदीमध्ये आलो ना, आळंदी शहराला येण्यापूर्वीच अगदी वारकरी बाहेरपासून दिसायला लागतात। अगदी आपण ज्यावेळी मगाशी काही पूल दाखवले, जे दोन पूल आहेत जे इंद्रायणीला आणि ज्ञानेश्वर मंदिराला जोडतात वारकऱ्यांशी, त्या दोन्ही पुलावरनं वाहतूक बंद आहे। अगदी वारकऱ्यांना चालतसुद्धा जाऊ दिलं जात नाही। आणि त्यामुळं 4-5 वर्षापूर्वी ज्यावेळी कोरोनामध्ये आम्ही एक परिस्थिती अनुभवली होती की ज्यावेळी वारकऱ्यावरती निर्बंध होते, सर्वसामान्य लोकांवरती निर्बंध होते, आत्तासुद्धा तसेच निर्बंध आहेत। मात्र जरी निर्बंध असले तरी किती वारकरी पोहोचले तिथे हे दाखवायचा मी प्रयत्न करतो। माझ्या डाव्या बाजूला मी कॅमेरामॅनला सांगतोय की आज आता जरी निर्बंध असले तरी एका बाजूनं जिथं वाहतूक सुरू आहे, जिथं वारकऱ्यांना जाता येतं, कारण वारी एक अशी गोष्ट आहे जी प्रथेपरंपराप्रमाणे रूढीप्रमाणे चालत आलेली आहे। आणि त्यामुळे ऊन वारा पाऊस अशी कोणतीही गोष्ट या वारकऱ्या थांबवत नाही, थांबवू शकत नाही। आणि म्हणून आपण हे दाखवायचा प्रयत्न करतोय की या पावसात, म्हणजे मी सकाळपासून आळंदीमध्ये आहे, अगदी आत्तासुद्धा पाऊस सुरू आहे आळंदीमध्ये, आणि या पावसामध्ये सुद्धा सकाळपासून काही वारकरी एका बाजूनं जिथं जाता येतं तिथून पोहोचतायत। खरं तर जे वारकरी संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्या पालख्यासोबत घेऊन येतात ते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत चालत पुढे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जातात, त्यांना जरी मज्जाव करण्यात आला असला तरी पंचक्रोशीतील लोक आहेत, आजूबाजूचे वारकरी आहेत, ते पोहोचलेत आणि त्यांनी आपलं आजचं प्रस्थानाचं जे काही दर्शन आहे ते दर्शन घेतलेलं आहे। इथून दर्शन घेऊन आता हा प्रस्थान सोहळा पाहण्यासाठी कदाचित तिथे सगळ्यांना मज्जाव करण्यात आला आहे, कारण 500 दिंड्याचे जे मानकरी आहेत, दिंडेकरी आहेत, त्यांनाच प्रवेश 10 लोकांना, म्हणजे जवळपास 500 लोकांना इथे प्रवेश असणार आहे। एकूण या मंदिरामध्ये 1560 इतकीच वारकरी मंडळी किंवा भक्त मंडळी या मंदिरात संध्याकाळच्या वेळी असणार आहे। साधारणतः दुपारी 1-1:30 वाजता प्रस्थान सोहळ्याच्या विधी आणि कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि त्यानंतर सायंकाळी 5-6च्या आसपास संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा जो काही पालखी आहे ही इथून बाहेर पडेल। आजचा मुक्काम हा आळंदीतच असतो, गांधीवाड्यामध्ये पहिला मुक्काम असतो, आणि गांधीवाड्याचा मुक्काम झाल्यानंतर जशी देहूतून तुकोबांची पालखी पुढे पुण्याकडे सरसावते आहे, तशीच उद्या ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळासुद्धा पुण्याकडे सरकवणार आहे। पण एक गोष्ट मात्र रुखरुख राहून जाते आहे, कारण जे तमाम महाराष्ट्रातून आलेले जे वारकरी असतात त्यांना इंद्रायणीमध्ये यायचं असतं, इंद्रायणीमध्ये स्नान करायचं असतं, इंद्रायणीचं पाणी आपल्या पायाला लावायचं असतं, आणि त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजाच्या समाधीचं दर्शन घेऊनच ते आषाढी वारीमध्ये जात असतात। तो क्रम मात्र चुकला आहे, कारण महाराष्ट्रातून आलेल्या वारकऱ्यांना इंद्रायणी पार करता येत नाही, कारण आपण बघतोय की इंद्रायणीमध्ये इतकं पाणी आहे ते अद्याप कमी झालेलं नाही आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये निर्बंध जरी असले तरी वारकऱ्यामधला उत्साह मात्र अजिबात कमी झालेला नाही असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। माधवी, नक्कीच गोविंद, जसं तुम्ही सांगताय की वारकऱ्यांचा उत्साह कायम आहे, मात्र नित्यक्रम चुकलेला आहे, कारण निसर्गाचा प्रकोपच एवढा मोठा आहे। तुमच्या आजूबाजूला अनेक वारकरी दिसतात, त्या वारकऱ्यांशी संवाद साधता येतील का? या निर्बंधांविषयी, सध्याच्या या निसर्गाच्या प्रकोपाविषयी त्यांना नेमकं काय वाटतंय जाणून घ्यायचंय। नक्की काय म्हणताय, आज पाण्यामुळे येता आलं नाही वारकऱ्यांना? बरं नाही ना, आम्हाला 2 तास तिकडे राहावं लागलं। आता कमी झालं म्हणून आम्ही आलो, पाणी इकडून फिरून आलो। 100 किलोमीटर? 100। आम्ही हिंगोली जिल्ह्यातले आहेत। अच्छा, हो, हिंगोली जिल्हा तिथले आहेत आम्ही। 3 दिवस झाले इथं आलो आम्ही। पण पाण्याची अशी कधी परिस्थिती निर्माण झाली होती का? कारण झाली होती आज 3 वर्ष। काय झालं होतं? माऊली बाहेर निघाल्याबरोबरच पुन्हा पाणी पुलाच्या वर गेलं। बरं, आता अडचण आहे काही? वारकरी येत आहेत तिकडनं? नाही, पलीकडून आज नाही आणखी आले, नाही का? नाही आले। आम्ही इकडून 100 रुपये देऊन इकडून आलो, इकडून आलो, लांबून मरकड मार मरकळ मार्गे आम्ही आलो। सध्याला मार्ग मोकळा झालेला आहे। सरळ येता येत नाही म्हणून जे वारकरी बाहेर दुसरीकडून येत आहेत, कुठून आले तुम्ही? आम्ही लातूर जिल्हा, लातूर। बरं, कधी आले होते? 2-3 दिवस आलो होतो, पण आता पुण्यालाच राहिलो होतो। आता सकाळी इथून इकडल्या मार्गाने इकडे आलो आम्ही। अच्छा, तुम्ही? लातूरून चालू मी। अच्छा, पण काय माऊली, जरा खाली या, काय म्हणताय की कशा प्रकारे आज जी काही अडचण निर्माण झाली आहे वारकऱ्यांसाठी, हे प्रकोप वारकऱ्याला थांबू शकतील का दर्शनापासून? तसं विचार करायला गेलं तर संस्थान कमिटीनं सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा आदेश दिलेले आहेत की आपण जिथे आहात तिथं थांबावं। आणि आज पाहायला गेलं तर हा पावसाचा प्रवाह अजून दिसून येत आहे, आणि जो 4ही पुलं पाण्याखाली गेलेली होती गेली 2-3 दिवसापासून, ते या ठिकाणी आज त्या पुलावरून या ठिकाणी प्रशासनाचं कार्य सुरू आहे की माऊली ज्या 7:30 दर्शन चुकलं का? वारकऱ्याचं दर्शन
नाही, असं नाही होणार. कारण की जरी प्रत्येक वारकऱ्याला या ठिकाणी जरी नाही येता आलं तरी या ठिकाणी ज्ञानोबाराय आळंदीला पुण्याला जाणार आहेत आणि त्या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना त्या ठिकाणी दर्शन घेता येईल. नक्की, म्हणजे ही गोष्ट फार स्वागत आहे. झालं का दर्शन? झालं. माझे मालक 20 वर्ष झाले दिवे घाटा पकवात वाजीत असतात. या वर्षी आता पावसामुळे बंद होतंय काय की. बरं, तुमचं झालं का दर्शन? माझं झालं दर्शन, छान दर्शन झालं. बघताय आपण की ज्या लोकांचं दर्शन झालं, ज्या वारकऱ्यांचं दर्शन झालं, ज्या भाविकांचं दर्शन झालं ते मात्र आनंदित आहेत. मात्र ज्यांचं दर्शन झालं नाही त्यांच्यासाठी स्वतः तुकोबाराय पुण्याकडे जात आहेत असं वारकऱ्यांची भावना आहे. कारण आपल्याला माहिती आहे की 18 दिवस हा सगळा प्रपंच असणार आहे तुकोबा आणि माऊलींच्या सोबतचा. त्यामुळे वारकऱ्यांना आता जरी प्रस्थानाचं दर्शन नसलं भेटलं तरी पुण्यामध्ये दर्शन मिळणार आहे. आणि माधवी, जरी प्रस्थानाचं दर्शन चुकलं तरी पुढे वाटेतल्या प्रत्येक दर्शनाचं महत्त्व सुद्धा तितकंच असणार आहे. नक्कीच. आणि वारकऱ्यांचा हा उत्साह या परिस्थितीमध्ये तितकाच कायम आहे. गोविंद, तुमच्या नजरेतून, तुमच्या माध्यमातून हा सगळा सोहळा आम्ही अनुभवत राहू. सध्या धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.